दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 11/3/2025 रोजी वाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खोडाळा वाडा रोडवर एक कारमधून अंमली पदार्थाची अवैधरित्या वाहतूक होणार आहे। अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलिसांनी 2 लायक पंचांना बोलावून त्यांना मिळालेल्या बातमीची माहिती दिली। पोलिसांनी 2 पथकं तयार करून एक पथक तसंच पंच असे वेश पालटून वाडा खोडाळा रोडवर हरसाळे गावाच्या हद्दीतील तलावाजवळ सापळा रचून दबा धरून बसले। एक पोलीस पथक तसंच बातमीदार हे असे हरोसाळा पेट्रोल पंप इथं साध्या विषयात एका खासगी वाहनामध्ये बसून मिळालेल्या बातमीतील वाहनावर पाळत ठेवून सदर कार पळून जाऊ नये म्हणून मलवाडा फाटा इथे एक मोटर ट्रेलर उभा करून ठेवला। संशयित असलेली कार हरोसाळे पेट्रोल पंप इथून पुढे वाडा बाजूकडे जात असताना बातमीदार यांनी त्या कारची माहिती सोबत असलेल्या पोलिसांना दिली। पोलीस पथक तसंच बातमीदार असे त्या गाडीच्या मागे मागे खासगी वाहनामधून येत असताना त्यांनी हरोसाळे तलावाजवळ दबा धरून बसलेल्या पोलिसांना त्या वाहनाची माहिती दिली। सायंकाळी 5:45 वाजेच्या सुमारास खोडाळा बाजूकडून आलेली मारुती सुझुकी कंपनीची ऑल्टो मॉडेलची मोटर कार MH15 BD 7280 हिला हरोसाळे तलावाजवळ पोलिसांनी हात दाखवून कार थांबवण्यास सांगितली। मोटर कार चालकानं रोडच्या किनारी कार थांबवली। त्यावेळी त्या मोटर कारमध्ये 2 इसम बसलेले होते। त्या दोन्ही इसमांना कारच्या खाली उतरवून पंचांसमक्ष त्यांची नावं विचारली असता फारुक नजीर शेख वय 53 वर्ष राहणार अस्वली स्टेशन इगतपुरी, अविनाश दिलीप राजभोज वय 27 वर्ष राहणार अस्वली तालुका इगतपुरी असं सांगितलं। त्यांना ताब्यात घेऊन त्या मोटर कारची पंचांसमक्ष तपासणी केली असता कारच्या ड्रायव्हरच्या सीटच्या मागील बाजूस एका काळ्या पिवळसर रंगाच्या पिशवीमध्ये एक पिवळसर रंगाची पिशवी, एक पांढऱ्या रंगाची पिशवी तसंच एक खाकी रंगाच्या प्लास्टिकच्या चिकटपट्टीनं पॅक केलेले 2 बॉक्स मिळून आले। कारमध्ये मिळून आलेल्या मालाबाबत ताब्यात घेतलेल्या इस्मांकडे चौकशी केली असता त्या पिशवीमध्ये गांजा असल्याचं सांगितलं। सदरच्या पिशव्या तसंच चिकटपट्टीने चिकटवलेले बॉक्स खोलून पाहिले असता त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ असल्याची खात्री झाली। त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या गांजाचं वजन केलं असता ते 5 किलो 75 ग्रॅम एवढं झालं। नमूद इस्मांकडून गांजा, मोटर कार तसंच मोबाईल असा 3,35,075 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला। ताब्यात घेतलेले इसम फारुक नजीर शेख, अविनाश दिलीप राजभोज यांना ताब्यात मिळून आलेला गांजा हा अंमली पदार्थ तसंच मोटर कार क्रमांक MH15 BD 7280 ही जप्त करण्यात आली। याबाबत वाडवा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य तसंच मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985च्या कलम 8क-20ब 28 प्रमाणे गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे, जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय केंद्रे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर, पोलीस उपनिरीक्षक सुमेध मेढे, पोलीस हवालदार गुरुनाथ गोतारणे, पोलीस शिपाई गजानन जाधव, पोलीस शिपाई चेतन सोनवणे, पोलीस शिपाई संतोष वागचौरी यांनी केली। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुमेध मेढे हे करीत आहेत। वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा येणार असल्याबाबतची माहिती गोपनीय बातमीदाराकडून आमच्या तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना PSI मालकर यांना मिळाली होती आणि त्या अनुषंगाने पंच घेऊन पूर्वतयारी करून सापळा रचण्यात आला होता। या सापळ्यामध्ये एका संशयित कारसह हे वर्णन ज्याप्रमाणे मिळाले होते ती गाडी आल्यानंतर तात्काळ त्याला अडवून त्या वाहनाची सखोल तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला गांजा मिळून आलेला आहे। त्या इसमाला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडचा गांजा हस्तगत केलेला आहे। आता तो गांजा त्यांनी कोणत्या ठिकाणाहून आणला होता, कुठं देणार होता, त्याला सप्लायर कोण आहे, तो स्वतः काय करतो याच्याबाबत तपास चालू आहे। सध्या पोलीस कोठडीमध्ये आरोपी आहे, त्याचा तपास आमचं तपास पथक करत आहे। दक्ष पोलीस न्यूजसाठी नरेश जाधव, दक्ष पोलीस न्यूज, पालघर।